आता मला डोक्याला हात लावायला काय झालं, चला सांगते काय झालं ते. मी बनवणार होते आज थालीपीठ, तर म्हटलं चला याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. पण मी शूट करायचीच विसरले. अर्धी प्रोसेस झाली मग माझ्या लक्षात आलं. म्हटलं हरकत नाही, मी असंच सांगते मी काय केलं आहे ते. तर हे हुरड्याचं पीठ आहे, ज्वारी असते ना त्याचं ह्या हुरड्याचं पीठ आहे. तर याच्यातनं मी कांदा आणि कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घातली. त्यानंतर आता याचं वाटण बनवणार आहे. वाटण्यासाठी मी घेतली मिरची, लसूण, जिरे आणि मीठ. याची छान अशी चटणी बनवणार आहे आणि ती या पिठात घालून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला याचं पीठ मळायचं आहे. तर पीठ जास्ती घट्ट नसलं पाहिजे, जास्ती पातळही नसलं पाहिजे, पण हो चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर असलं पाहिजे. तर तसं पीठ मळून घेतलं आणि इथे कापड ओलं करून घेतलं आणि त्यावर थोडंसं पाणी पण शिंपडलं. हात पाण्यात बुडवले आणि जे पीठ मळलं होतं त्याचा एक गोळा करून घेतला. काही जण डायरेक्ट तव्यावरही थापतात, कारण माझी एक फ्रेंड आहे तिची मम्मी डिरेक्ट तव्यावर थापायची आणि काही प्लॅस्टिकवर थापतात. पण मी माझ्या मम्मीला पाहिलं आहे ती अशीच कापडावर थापायची, तर मी तसंच केलं. पीठ यासाठी आपल्याला सैल मळायचं की हे जेव्हा आपण हाताने थापतो तर हाताला त्रास होणार आहे. त्यानंतर छान असे होल पाडून घ्यायचे, ज्याने तेल आतपर्यंत जातं आणि छान खरपूस असं आपलं थालीपीठ भाजलं जातं. आणि खरं सांगू का, मी हेही शूट करायचे विसरले होते. सगळ्यात शेवटचं जेव्हा थालीपीठ थापलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. ते दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घेतलं आणि मी याला दह्यासोबत खाल्लं. तुम्ही लोणचं किंवा सॉस किंवा तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्यासोबत तुम्ही खाऊ शकता, पण आम्ही तर दहीसोबत खाल्लं. त्यानंतर नेहमीसारखं गेलो होतो आम्ही बाहेर. तर म्हटलं आज काही ना भाज्या घेऊन याव्यात, पण तिथे गेल्यावर मी प्लॅन चेंज केला, कारण घरात काही भाज्या शिल्लक आहेत जसं की गवार, शिमला आणि पनीर. म्हटलं तेच वापरता येईल, कारण शनिवारी परत यांना सुट्टी, 1-2 दिवसाचा प्रश्न. म्हणून मग फक्त आणि फक्त मनूसाठी बनाना घेऊन आलो. खाते म्हणू आवडीने, कधी कधी नाटकही करते, पण घरात असलेलं बरं आहे म्हणून बनाना आणि बटाटा. आणि घरात बटाटा असला ना की मला टेन्शन नसतं. बटाटा असला ना काहीही बनवतात, जसे की भाजी, सँडविच, पराठे वाटेल ते.